द्राक्षांच्या बागेत वेल डोलते हिरवी, घडातील गोड दाणे सूर्यप्रकाशी चमकती. शेतकऱ्याच्या कष्टानं बाग फुलून येते, द्राक्षांची गोडी सगळ्यांच्या मनात भरते. पारगाव सुद्रीक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. मी आज इथे उभा आहे त्या क्षेत्रात 20 एकर द्राक्ष आहे आज. आणि मी ज्यावेळेस पुण्यामधून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो, पण तिथे माझं काही मन रमत नव्हतं. शेतीचं मला आवड असल्यामुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला पूर्ण. आज इथे 20 एकर द्राक्ष आहे, त्याच्यामधून मला भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळते आणि त्याच्यावर मी खूप समाधानी आहे. जर मन लावून शेती केली तर काही कमी पडत नाही आपल्याला. नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये 100% फायदा आहे, प्रॉफिट पण आहे. बागेची शेती 100% परवडते, पण त्याला तिथं पूर्णपणे वेळ द्यावा लागतो. म्हणजे मी सकाळी 7ला 7:30ला शेतात येतो, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इथं असतो. तर त्यासाठी शेतीला, ह्या फळबागेच्या शेतीला पहिली महत्त्वाची गोष्ट पाणी, मजूर आणि लाईट, ह्या गोष्टी ज्याला सांभाळता येतील किंवा ह्याची सगळ्यांनी पर्याय व्यवस्था केलेली आहे त्याला 100% शेती परवडते. म्हणजे पाण्याचा ज्यावेळेस दुष्काळ पडण्याची शक्यता असेल त्यासाठी आम्ही शेततलाव करून ठेवलेले आहेत, त्यावेळेस आम्ही तळ्यामधलं पाणी वापरतो. लाईटसाठी आता नवीन शासनाची स्कीम आलेली आहे सौर पंपाची, त्याचा पण आम्ही हे बसून घेतलेले आहेत. आणि ड्रीपद्वारे आम्ही पाण्याचा पुरवठा करतो. म्हणजे कमी लाईटमध्ये सुद्धा आपलं जास्तीत जास्त क्षेत्र ओलीत खाली आले. आणि ज्यावेळेस असं वाटेल की बाबा दुष्काळ आहे, म्हणून आगाऊच शेततळे 2-2 एकराच्या शेततळ्यामध्ये पाणी स्टॉक करून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर ज्याच्याकडे असतील तर त्याला फळबागेची शेती 100% म्हणजे माझं तर म्हणजे मी सुद्धा MA BEd झालेलो आहे, पण मी नोकरीकडे वळालो नाही. फळबागेची शेती ही नाही आवरू शकत कशालाच, असं माझं वैयक्तिक मत आहे.